स्वामी प्रगट दिनानिमित्त आपण स्वामी महाराजांचे नामस्मरण करणार आहोत। नामस्मरण केल्यामुळे स्वामी महाराजांची कृपा आपल्यावरती राहणार आहे। श्री स्वामी समर्थ नामस्मरणाचे काय महत्व आहेत आणि सतत स्वामींचे नामस्मरण केल्याने काय होते हेच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा, श्री गुरुदेव दत्त अवश्य लिहा। स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावरती कायम राहील। श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र, त्याने सर्वार्थ पापीजे हे श्री स्वामी चरित्र सारामृतातील अत्यंत महत्वपूर्ण ओवी आहे। श्री स्वामी समर्थ हा 6 अक्षरी मंत्र अगदी मनापासून प्रेमाने सतत दिवस रात्र जप केल्याने अशा व्यक्तीला सर्व काही प्राप्त होते। स्वामी नामाचा जप करता 4 पुरुषार्थ येती हाता। याचा अर्थ काय तर स्वामी नामाचा जप केल्याने 4 पुरुषार्थ म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांची प्राप्ती होऊन जन्म मृत्यूच्या पुनरावृत्ती होत नाहीत। जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून माणसाची सुटका होते। कोणालाही जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून राहायचे नाही। सर्वांनाच मोक्ष प्राप्ती हवी आहे, त्यामुळे सतत नामस्मरण करत राहावे। स्वामी आणि बाळाप्पा यांच्यामध्ये एक संवाद होता। स्वामी म्हणतात, बाळ्या, अरे आमचे भक्त असले तरी मनुष्याला स्वकर्माने प्राप्त झालेले प्रारब्ध त्यांना भोगावेच लागते। बाळाप्पा महाराजांना विचारतात की यावर उपाय काय, तर स्वामी म्हणतात की पापाचे एकदा विपरीत प्रारब्धामध्ये बदल झाल्यावर त्या प्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्याय नाही। सद्गुरु त्या भोगाला मागे पुढे करू शकतात, पण प्रारब्ध हे भोगावेच लागते आणि म्हणूनच आम्ही नामस्मरणाला एवढे महत्व देतो। स्वामींनी स्वतः नामस्मरण करावे असा उपदेश दिला आहे, म्हणून आपल्या गुरूंच्या आज्ञेनुसार आपण नामजप करत राहिले पाहिजे। स्वामी स्वतः सुद्धा भगवान शंकराचे सतत ध्यान करत असत। नामस्मरण ही सगळ्यात सोपी पण प्रभावी उपासना आहे। नामस्मरण करताना मोठी पूजा मांडणीच हवी, माळच हवी, हेच हवे तेच हवे असे काही नाही। नामस्मरण करताना तुम्ही किती एकाग्र चित्ताने नामस्मरण करतात, किती मनापासून नामस्मरण करतात हे महत्वाचे आहे। नाहीतर नामस्मरण करताना, सेवा करताना जर आपले लक्ष दुसरीकडेच असेल तर अशा सेवेचा काही उपयोग नाही। नामस्मरण हे तुम्ही देवासमोर बसून किंवा उठताना, बसताना, चालताना, बोलताना, काम करताना, अगदी गाडी चालवताना सुद्धा करू शकतात। मासिक धर्म, सुताक, विटाळ या काळातही नामस्मरण करण्यास कोणतेही बंधन नाही। ज्या कोणालाही लिहिता वाचता येत नाहीत अशांनाही महाराजांचे सतत नामस्मरण करत राहावे। नामस्मरण का करावे? स्वामींनी आपल्याला त्यांच्या चरणी स्थान द्यावे। स्वामींची कृपा आशीर्वाद सतत आपल्या बरोबर राहावा। आपल्याला स्वामींची प्राप्ती व्हावी यासाठी सतत नामस्मरण करत राहावे। तर आता बघूया की नामस्मरण केल्याने काय होते। सतत नामजप केल्याने आपल्या भोवती स्वामींचे संरक्षण कवच निर्माण होते। आपल्या दिवसाची सुरुवात ही नामस्मरणाने करावी। याने आपला दिवस उत्तम जातो, म्हणून प्रसन्न राहतो आणि उत्साही राहतो। दिवसभरातील सर्व काम यशस्वीरित्या पार पडतात। मंत्राच्या जपाने आपले विचार सात्विक, शुद्ध होतात। बुद्धी विचलित होत नाहीत, मनामध्ये वाईट विचार येत नाहीत। आपल्या वाईट कृत्याचा पश्चाताप होऊ लागतो, आपली विचारशक्ती वाढते, कोणतेही काम चांगल्या पद्धतीने आपण करू लागतो, मनाची ताकद वाढते, आपले मन खंबीर बनते, आपला राग कमी होतो, राग आलाच तर पटकन जातो। ज्यांना खूप राग येतो त्यांनी स्वामींचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र सतत जपत राहावा। नामस्मरणाने मन शांती लाभते, स्वभाव दोष कमी होतात। नामस्मरण केल्याने आपले आरोग्य देखील चांगले राहते। आरोग्याच्या तक्रारी, जुना आजार असेल तर त्यामध्ये सुधारणा होते। जर आपण आपल्या घरामध्ये सतत नामस्मरण करत असू तर घरातील वास्तुदोष हळूहळू कमी होऊ लागतो। घरामध्ये सकारात्मक स्पंदने तयार झाल्याने घरातील वातावरण उत्साही आणि प्रसन्न राहते। बाहेरील बाधा किंवा कोणत्याही अघोरी वाईट प्रकारांपासून आपले संरक्षण होते। सतत नामस्मरण केल्याने आपल्या प्रारब्धाची तीव्रता कमी झाल्याने भविष्यातील संकटे देखील दूर होतात आणि संकट आलेच तर त्यातून लवकर मार्ग मिळतो। संकटाला सामोरे जाण्याची ताकद मिळते। श्री स्वामी चरित्र सारामृतातील वर्णनाप्रमाणे बाळाप्पा महाराजांनी सतत स्वामींच्या श्री स्वामी समर्थ मंत्राचा 1.25 लाख जप केल्याने त्यांच्या नाभीतून विषारी पुडी बाहेर पडून त्यांचे प्राण वाचले होते। त्यामुळे स्वामींचे या नामस्मरणामुळे विषबाधा होत नाहीत, आकस्मिक संकटापासून संरक्षण होते। सतत नामस्मरण केल्याने धैर्य वाढते आणि त्यामुळे मनातील चिंता, तणाव कमी होतो, आत्मविश्वास वाढतो, मनाची चंचलता कमी होते, मन एकाग्र होऊ लागते, मनाची शक्ती वाढते, आपला उतावळेपणा कमी होत
मन एकाग्र झाल्याने आपली आध्यात्मिक, शैक्षणिक, वैयक्तिक प्रगती होते. आपली निर्णय क्षमता वाढते. हाती घेतलेल्या कामात योग्य मार्ग दिसून यश मिळते. एखाद्या व्यक्तीकडून होणारे फसवणूक, चोरी, लबाडी यापासून आपले संरक्षण होते. लहान मुलांनाही स्वामींच्या नामजपाची सवय लावावी. 11 किंवा 21 वेळा तरी त्यांच्याकडून नामजप करून घ्यावा. मुलांना स्वामींचे नामस्मरण ऐकावे. याने मुलांवर चांगले संस्कार घडतात. त्यांची बुद्धिमत्ता वाढते. मुलांचे आरोग्य चांगले राहते. शिक्षण चांगले होते. खोटेपणा, व्यसन, वाईट संगतीपासून आपली मुले लांब राहतात. एखाद्या व्यक्तीला व्यसन असल्यास नामस्मरणाची सेवा करावी. याने आपले व्यसन सुटण्यास मदत होते. ज्यांना व्यसन सोडायचे आहे त्यांनी डॉक्टरी उपचारांबरोबरच नामस्मरणाची उपासना करावी. घरातील व्यक्ती हरवली असेल तर अशा वेळेला तुम्ही नामस्मरणाची संकल्पयुक्त सेवा करू शकतात. स्वामींच्या मंत्राच्या जपाने तिचा शोध लागल्यास मदत होईल. घरात सतत कटकटी, वादविवाद, भांडणे होत असल्यास नित्य नामजपाने वादविवाद संपतात आणि घरातील सदस्यांमध्ये एकी निर्माण होते. कर्ज झाले असेल तर ते संपवण्यासाठी आर्थिक मार्ग मिळतात. आपली आर्थिक परिस्थिती सुधारते. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कर्जातून बाहेर पडण्यासाठी कष्ट तर केलेच पाहिजेत, पण नित्य नामजपाने आपल्या कष्टाला स्वामींच्या आशीर्वादाची जोड मिळाल्याने कर्जमुक्ती लवकर होते आणि आपल्या धार्मिक समस्या मार्गी लागतात. नामजपाने सतत स्वामी सोबत असल्याची जाणीव होते. घरामध्ये स्वामींचा वास राहतो. स्वामींची सतत प्रचिती येत राहते. सतत नामस्मरण केल्याने अहंकारी वृत्ती, मीपणा, खोटारडेपणा, लोभीपणा, रागी स्वभाव असे दुर्गुण कमी होऊ लागतात. नियंत्रण येते. आपण नम्र होतो. आपला स्वभाव दोष कमी होतात. आपली वृत्ती परोपकारी, दुसऱ्याला मदत करण्याची, दयाळू अशी होते. सतत स्वामींचे नामस्मरण केल्याने वाचन शुद्धी होते. बोलण्याचे काही दोष असतील तर ते कमी होतात. वाणीमध्ये एक प्रकारचा गोडवा येतो. आपल्या बोलण्याचा समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पडू लागतो. आपली वाणी प्रभावी होते. एखाद्या व्यक्तीला संतती प्राप्ती, आपत्ती प्राप्तीमध्ये अडथळे येत असतील तर संकल्पयुक्त नामजपाची सेवा करावी. आपल्या संततीशी पटत नसेल किंवा मुलांशी वादविवाद होत असतील तर अशा वेळेला नामस्मरणाच्या सेवेमुळे या अडचणीतून मार्ग मिळतो आणि मन परिवर्तन झाल्यामुळे घरामध्ये आनंद वाढतो. स्वामींच्या नामजपाची संकल्पयुक्त सेवा करावी. याने आपल्या व्यवसाय, धंदा, शिक्षण, नोकरीमध्ये प्रगती होते. मनासारख्या चांगल्या ठिकाणी नोकरी मिळते. व्यवसायामध्ये वृद्धी होते. कोर्ट कचेरीचे, स्थावर मालमत्ता यासारखी कामे होत नसेल किंवा या कामांमध्ये त्रास होत असेल तर नित्य नामजपाने मार्ग मिळतो. आपल्या मुलांचे विवाह जुळत नसेल, विवाहामध्ये अडथळे येत असतील, जमलेले लग्न मोडत असेल, वैवाहिक जीवनामध्ये काही त्रास होत असेल तर स्वामींच्या नामस्मरणाच्या सेवेचा नवस बोलून नामजपाची संकल्पयुक्त सेवा केल्याने हे दोष दूर होतात. घरामध्ये सतत नामस्मरण करत राहिल्याने पितृदोषाच्या ज्या समस्या उद्भवतात त्या हळूहळू दूर होऊ लागतात. रात्री झोप येत नसेल तर शांत झोपेसाठी झोपण्यापूर्वी नामस्मरण करावे. सतत नामस्मरण केल्याने आपल्या प्रारब्धाची तीव्रता कमी होऊ लागते. प्रारब्ध शुद्धी होऊ लागते. हातून चांगले कर्म होऊ लागतात. भोग भोगण्याची ताकद आपल्याला मिळते. जन्मांतरीचे पापे हे नष्ट होतात. जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये माणूस अडकून न राहता त्याला मोक्ष प्राप्त होतो. रोज दैनंदिन जीवनामध्ये काही चुकांमुळे अनेक दोष आपल्याला लागत असतात. या दोषामुळे जे पाप लागते त्यापासून नामस्मरणामुळे मुक्तता मिळते आणि जीवन सुलभ होते. स्वामींच्या सतत नामस्मरणामुळे सद्गुरूंच्या नामाची गोडी लागते. सेवा, उपासना वाढू लागते. कंटाळा येत नाहीत. आपल्या आध्यात्मिक प्रगती होते. माणसाला सतत नामस्मरणाची सवय लागल्याने नकळत सुद्धा आपल्याकडून नामस्मरण हे होत राहते. स्वामींच्या नामस्मरणाने गुरुबळ वाढतो. ग्रहदोष, कुंडली दोष असेल तर ते नष्ट होतात. तर अशा प्रकारे स्वामींच्या नामस्मरणाचे अनेक फायदे आहेत. तुमच्या आसपास असे कोणी लोक आहेत जे अशिक्षित आहेत, वेळेअभावी सेवा करण्यास जमत नसेल, ते खचून गेलेले आहेत, त्यांना तुम्ही स्वामींची ही नामस्मरणाची सेवा सांगा. या सेवेचे महत्व सांगा. त्यामुळे त्यांनाही त्यांच्या अडचणीतून बाहेर पडण्यास मार्ग मिळेल. तर तुम्ही संकटात असाल, तुम्हाला अडचणीतून मार्ग काढायचा असेल तर स्वामींची नामस्मरणाची संकल्पयुक्त सेवा करावी. तुम्ही स्वामींचा लिखित नामजपही करू शकतात. लिखित नामजप म्हणजे श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपल्याला लिहायचा असतो. नामस्मरणाने संकटे येणार नाहीत. पैशाचा पाऊस पडेल असे नाही, परंतु पैशाने जे मिळणार नाही ते समाधान श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाने मिळेल. आपली सगळी धडपड हे समाधान मिळवण्यासाठी आहे. तेव्हा
कायम श्री स्वामी समर्थ हा जप करावा आणि समाधानाचा अनुभव घ्यावा. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या फायद्यांसाठी नाही तर स्वामींच्या प्राप्तीसाठी भक्तीसाठी नामस्मरण करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. श्री गुरुदेव दत्त अवश्य लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.